गेट रेडी विथ मीच्या इतक्या रिक्वेस्ट होत्या, तर म्हटलं त्याला ट्रिपला गेलो आहे, जरा वेळ आहे तर मस्त शूट करूयात. सगळ्यात आधी टोनर लावून घेतलं, ते छान वाळवून घेतलं. त्यानंतर ना माझं मॉइश्चरायझर जे आहे ते लावून घेतलं. त्यानंतर माझं मेकअप किट काढलं. सगळ्यात आधी मी लावलं होतं प्रायमर. बरं, जे जे प्रोडक्ट मी यूज करते ते सगळ्यावरती टॅग करते. सगळ्यात आधी हे कलर करेक्टर घेतलं, ज्याने माझी स्किन मस्त इव्हन होते. ब्रशने एक 5 मिनिटं ते तसंच ठेवलं, नंतर ब्रशने ते सगळं क्लिअर आउट केलं. त्यानंतर हे मॅकचं फाउंडेशन आहे, जे माझ्या स्किनला प्रॉपर सूट होतं, ते लावून घेतलं. ते पण 5-1 मिनिटं छान वाळू दिल्यानंतर कन्सिलर घेतलं. प्रत्येक गोष्ट थोडी वाळू दिल्यानंतर लावली ना तर ती सेट होते, असं मला एका मेकअप आर्टिस्टने सांगितलं होतं. त्यानंतर मस्त ब्लश लावून घेतला, जो माझा अगदी फेवरेट पार्ट आहे. सगळा मेकअप छान इव्हन आउट करून घेतला. त्यानंतर आयब्रोज फिल केले. तसे ते माझे बऱ्यापैकी डार्क आहेत, पण मध्ये लागतो त्याला थोडा पुश. नंतर काजळ लावायला मला जर भीती वाटते, पण मी लावते. सगळा मेकअप झाल्यानंतर ना तो पावडरने मस्त छान सेट करून घेतला. बरं, आयलायनर लावण्यात मी एवढी काही प्रो नाही आहे, त्याच्यामुळे जसं वरच्यावर लावता आलं तसं लावलं. त्यानंतर स्विस ब्युटीचा हा जो माझ्याकडे मस्कारा आहे, त्याने सेट करून घेतले माझे लॅशेससुद्धा. लिपस्टिक लावली, नंतर मस्त मेकअप सेट करून घेतला सेटिंग स्प्रेने. हा जो ड्रेस आहे ना, हा मस्त मी गणपतीपुळ्याला घालण्यासाठीच नेलेला होता, त्यामुळे छान लुक झाला होता माझा. कानातले घातले घाईघाईत, दोघं कानात वेगवेगळे कानातले घातले होते. छानशी टिकली लावली. माझा लुक कसा वाटतोय तो खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.